आजच्या ठळक कृषी बातम्या. शेतकरी विशेष अपडेट. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रकाश पाटील आणि तुम्ही पाहत आहात थरार सत्य. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शासनाच्या महत्त्वाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणांमधील हालचाली आणि शेतीमाल बाजारभावातील ताज्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या ठळक बातम्यांपासून. नदीजोड प्रकल्पाबाबत मोठी घडामोड. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून नदीजोड प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याच्या वतीने केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. पीक विमा. धाराशिव जिल्ह्यात दिलासा. धाराशिव जिल्ह्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील 12,575 अर्जदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी 23 जानेवारीपूर्वी त्रुटी दुरुस्त कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. खरीफ 2025मध्ये सामायिक खातेदारांचे अनेक अर्ज रद्द झाले होते. ऊस वजन काटे तपासणीवर दुर्लक्ष. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस वजन काट्यांची तपासणी वेळेवर न झाल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. हंगाम सुरू होऊन 2 महिने पूर्ण झाले तरी तपासणी न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शेवगावमधील शेतकरी संतप्त. शेवगाव तालुक्यातील 34 गावांची 50 पैशांवरची आणवाडी वादात सापडली आहे. अतिवृष्टीमुळे खरीफ उद्ध्वस्त झाला असतानाही उत्पादनक्षम ठरवल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावले आहे. पंचनाम्यांची पुन्हा तपासणी करून न्याय द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. हवामान अपडेट. आगामी काही दिवसात थंडी कमी होणार असून तापमानात वाढ होणार आहे. विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे कमाल तापमान 31 ते 32 डिग्री सेल्सिअस, किमान तापमान 14 ते 16 डिग्री सेल्सिअस राहणार आहे. गोसेखुर्द प्रकल्प. गोसेखुर्द धरणातून 1.24 लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार असून भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. धरणात सध्या 100% जलसंचय आहे. अनुदान घोटाळा. जालना. जालना जिल्ह्यातील अनुदान घोटाळ्याप्रकरणी 5 जणांना अटक, त्यामध्ये 3 तलाठ्यांचा समावेश. न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 1 हेक्टर जमीन असल्यास धान्य बंद. राज्यात मिशन सुधार अंतर्गत लाभार्थ्यांची कठोर तपासणी सुरू आहे. 1 हेक्टरपेक्षा जास्त जमीन, उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू आहे. शक्तीपीठ महामार्ग. वर्धा जिल्ह्यात भूमापन 100% पूर्ण, भूमी अधिग्रहण प्रक्रिया लवकरच सुरू होणार. लाडक्या बहिणींमध्ये नाराजी. भंडारा, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील हजारो महिलांना नोव्हेंबरपासूनचे पैसे मिळालेले नाहीत. केवायसी करूनही लाभ न आल्याने संताप व्यक्त होत आहे. बाजारभाव अपडेट. सोयाबीन लातूर बाजारात 5,350 रुपये प्रति क्विंटल. कापूस CCI-कडील खरेदी घटल्याने खुल्या बाजारात दरवाढ. खाद्यतेल सोयाबीन, शेंगदाणा, पाम, सूर्यफूल तेल दरवाढ. तूर आणि सोयाबीनबाबत अपेक्षा. तुरीसाठी 8,000 रुपयांचा हमीभाव जाहीर झाल्याने आगामी काळात दरवाढीची अपेक्षा वाढली आहे. यामुळे शेतमालाची आवक कमी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पावसाचा अंदाज. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवस पावसासाठी पोषक वातावरण असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. भूमी अभिलेख कर्मचारी आंदोलन. राज्यातील भूमी अभिलेख कर्मचारी 10 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. कामाचा ताण, अपुरी साधनसामग्री याविरोधात निर्णय. कर्जमाफी समितीवर प्रश्नचिन्ह. कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या समितीला 2.5 महिने उलटूनही कोणतेही निकष ठरवता आलेले नाहीत. शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. मित्रांनो, या होत्या आजच्या ठळक कृषी बातम्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच दैनंदिन शेतकरी अपडेटसाठी थरार सत्य चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.